सत्याग्रह मार्च म्हणजे मी एकटा मुंबईच्या दिशेने दिल्लीला जाण्यासाठी निघालो होतो. तर पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये अडथळा येत असल्याचं वाटलं असं त्यांचं म्हणणं आहे. मी एकटाच चाललो होतो, त्यांनी अडवलं. तिथे 2-3 तास उभं राहावं लागलं. सकाळपासून उपाशीच आहे, पाणी वगैरे नव्हतं घेतलं. आत्ता पाणी पिलंय थोड्या वेळात. तर पोलिसांनी इथं घेऊन आले आणि इथं आल्यानंतर जवळजवळ 3-4 तास थांबवून ठेवलं. त्यांच्या मते महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून तुम्ही पायी जाऊ शकत नाहीयेत. तर मग त्या हिशोबाने त्यांनी पायी न जाण्याच्या अटीवरती मला आता सोडलेलं आहे. नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही संविधानिक मार्गाने आणि शांतता मार्गाने रविराजजी चालले होते त्या आंदोलनाला, प्रोटेक्शन किंवा आंदोलनाला एक पाठिंबा देण्यासाठी. लॉंग मार्च आपण जसं म्हणूया तसा एक त्यांचा एक आंदोलनाचा भाग होता. आणि शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे दोन्ही अँगलनं दोघांचीही जबाबदारी आहे. जसं रविराजची जबाबदारी पोलिसांनी सांगितली, प्रशासनाने सांगितली, तसं प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे की बाबा असं जर एखादा व्यक्ती आंदोलन करत असेल आणि ते जर शांततापूर्व मार्गाने असेल आणि त्यांनी जर बाबा तो करत असेल तर त्या ठिकाणी अशा संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा वेगळ्या अँगलने न पाहता अतिशय समाजाची चांगली बाजू आतापर्यंत मांडत आल्या, त्या बाजूने बघितलं पाहिजे. तसं ह्या पोलीस स्टेशनच्या प्रशासनाने बघितलेलं आहे. आणि फक्त एक त्यांची पण जबाबदारी पोलीस प्रशासनाची किंवा असं काही कायदा व सुव्यवस्था बिघडता कामा नाही. कारण रविराज चाललीत म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम त्यांची काही सगळे त्यांना जो वर्ग फॉलो करतोय त्या ज्या ठिकाणी उभारते तिथे हजारो लोक जमा होत आहेत. प्रशासनाला असं वाटलं की बाबा भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये असं जर जमाव निर्माण झाला तर तो कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. या कारणास्तव त्यांनी काही काळापुरतं एक नजरकैद म्हटलं तरी. मंडळी, हे होते रविराज साबळे. ही जी दृश्य तुम्ही पाहत आहात ही दृश्य ती आहेत ज्यावेळेस रविराज साबळे यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता त्यांना सोडून देण्यात आलं. पण काय घडलंय, काय दिवसभरात काय सगळा प्रताप घडला हे रविराज साबळे यांनी आपल्याला आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं. तर रविराज साबळे जे पायी दिल्लीसाठी निघाले होते आणि निघत असताना त्यांना पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांना अंबी या पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना काही वेळ बसवून ठेवण्यात आलं आणि नंतर अशा पद्धतीनं ते बाहेर आल्यानंतर ते बोलते झाले. तर या 3-4 तास बसवून ठेवून तुम्ही पायी दिल्लीला जाऊ शकत नाही या अटीवर त्यांनी रविराज साबळे यांना सोडून दिला. तर इति प्रसंग आहेत सकाळची, ज्या वेळेस रविराज साबळे यांना पोलिसांनी गाडीमध्ये कोंबलं होतं आणि त्यानंतर पोलीस ठाणे अंबी या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 तास त्यांना बसवून ठेवण्यात आलं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तुम्ही पायी दिल्लीला जाऊ शकत नाही, तुम्ही गाडीने गेलं पाहिजे किंवा विमान किंवा रेल्वेने गेलं पाहिजे असं म्हणत या अटीवर रविराज साबळे यांना सोडून देण्यात आलं. आणि हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. तो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती अपलोड केला. त्यानंतरची ही दृश्य, त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यात आलं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा 3 तास बसवून ठेवून सोडून देण्यात आलं. अशा पद्धतीनं आंदोलकांना पोलिसांकडनं या पद्धतीचा त्रास हा दिला जातो. याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.